तुम ही तो मेरा जीवन हो, अब साथ हमारे। तू तेरे बड़े भाई को बहुत पसंद करता है ना? पसंद तो करता हूँ, पर रिस्पेक्ट ज्यादा है। संग परछाई सा बस ऐसा मैंने क्या कर दिया जो मुझे इस तरह बोल के चली गई? कहना दुनिया जैसी दिखती है वैसी है नहीं। ये हमारी नजरों से छिपी एक अलग दुनिया है। रागाच्या भरात बोलून गेलेले शब्द आहेत हे काय मनावर घेताय? एक्झॅक्टली. आणि आई अगं आत्ता कुठे सगळं नीट व्हायला लागलं आपल्या घरात. तू अशी निघून जाशील ना तर सगळं आनंद जाईल अगं. देवांश, कम ऑन. तुझी बायको परत आली आहे. यू मस्ट बी व्हेरी हॅपी. आणि जाऊ दे ना, माझ्याबद्दल खरं तर एवढा विचार करू नकोस, कारण मुंबईतलं आपलं हे काही एक घर नाही. हे बघ आई, आय अग्री. आपल्या खूप प्रॉपर्टीज आहेत मुंबईत, पण घर एकच आहे ना. आणि या घराला घर पण आहे का? कारण आपण सगळे इथे एकत्र राहतो, राईट? ताई, देवांश अगदी बरोबर बोलतो. तुम्ही प्लीज नका जाऊ. आधीच ओमी आणि हे एक बाहेर गावी गेलेत. ते आल्यावर त्यांना हे सगळं घडलेलं कळलं तर त्यांना किती वाईट वाटेल. आय नो. आता दादा इथे असताना तर त्याला खूप वाईट वाटलं असतं. पण चॅलेंज, मी म्हणते ना ताई तुम्हाला, अहो रागाच्या भरात ओघात निघालेले शब्द आहेत ते विसरून जा ना तुम्ही. मी सांगते तुम्हाला, सई सुद्धा मनात नाही ठेवणार आहे सगळं. आय नो, यू आर राईट बहिणी. सईच्या मनात माझ्यासाठी काहीच नाहीये. इनफॅक्ट तिच्या मनात माझ्यासाठी काही असतं ना तर ती इथे आली असती मला सी ऑफ करण्यासाठी, पण ती नाही आली. जाऊ दे ना, या सगळ्या विषयावर इनफ डिस्कशन झालेलं आहे. लेट मी गो. मी जाते आता. सिक्युरिटी, नाही प्लीज प्लीज, कोणी मला आता अडवू नका प्लीज. नाही, तू ऐक माझं प्लीज. नाही, सिक्युरिटी, ओपन द गेट. मी गाडी काढते. आई ऐक माझं. नाही, ए दादा थांबा. नाही. काय मठ्ठासारखा उभा काय? गेट ओपन कर. गेट लॉक केलाय. व्हॉट नॉनसेन्स. गेट उघड. माझ्याजवळ चावी नाहीये मॅडम. व्हॉट? चावी तुझ्याकडे नाहीये? मग चावी कोणाकडे आहे?